नमस्कार. आज आम्ही परत आलोय जिल्हाधिकाऱ्यांची भेट घ्यायला. आम्ही जेव्हा आंदोलनाचा इशारा दिला त्याच दिवशी संध्याकाळी जिल्हाधिकारी साहेबांनी मला स्वतः फोन करून टेकडी फोड बंद झालेली आहे हा विषय सांगितला. जर परत चालू झाली तर मला किती वाजता रात्री फोन करा, मी स्वतः येईन असं आश्वासन दिलं होतं. त्या दिवसापासून आजपर्यंत टेकडी फोड झालेली नाही. जिल्हाधिकाऱ्यांना एक आभाराचं पत्र दिलंय की त्यांना मनसेची मागणी जी होती टेकडी फोड थांबवून गुन्हा दाखल करावा ती केली आहे, त्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांचे खूप खूप आभार. पण हा विषय इथं संपणारा नाहीये, यात सखोल चौकशी झाली पाहिजे. संबंधित टेकडी फोड सुरू असताना आम्ही तहसीलदारांना भेटलो होतो. तहसीलदारांचं म्हणणं होतं की आम्ही उतार कमी करायची परवानगी दिली. त्यात आम्ही त्यांना विचारलं की डोंगराला चारी बाजूने उतार असतो, उतार कमी करणं आणि डोंगर फोड एकच झालं. त्यांनी तो विषय वेळ मारून नेली की बाबा कलेक्टरने परवानगी दिली आहे मला. तेव्हाच जर कारवाई झाली असती या विषयात तर ती टेकडी आज तिथं जागेवर तशीच दिसली असती. तहसीलदारांनी तेव्हा कारवाई केली नाही आणि आमचं असं मत आहे की तहसीलदारांच्याच संगनमताने तिकडे टेकडी फोड झाली आहे आणि टेकड्यांची जबाबदारी तहसीलदारांची असते. तहसीलदारांनी जर त्यांची जबाबदारी योग्यरित्या पार पडली असते आज तिथं टेकडी दिसली असते. तिथं आज टेकडी नाहीये, त्याची जबाबदारी तहसीलदारांनी घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना तातडीने निलंबित करावे ही आज आमची मागणी आहे. दुसरं, संबंधित ठिकाणी टेकडी दिसत असताना देखील तिथं बांधकाम परवानगी महापालिकेकडनं देण्यात आली, तर संबंधित बांधकाम अधिकाऱ्यालाही निलंबित करावे. यासाठी आम्ही लवकरच महापालिका आयुक्तांची पण भेट घेत आहोत आणि जर हा विषय सखोल तपास करून सर्वांवर कारवाई न झाल्यास आम्ही आमच्या पद्धतीने पुढचं आंदोलनाचं नियोजन लावू. अंडे साहेब जास्त माहिती. संबंधित विषयात माननीय जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही आज पत्र दिलेलं आहे की जे कोणी तहसीलदार या इन्व्हॉल्व असतील किंवा जे बांधकाम अधिकारी यात इन्व्हॉल्व असतील त्यांना तातडीने निलंबित करावे, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र आंदोलन करेल. कारण हा विध्वंस जर तुमच्या डोळ्यात देखत होत असेल तर थांबवण्याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्याची होती, त्यांनी ती पूर्ण केली नाहीये. म्हणून आम्ही अशी मागणी केलेली आहे की ताबडतोब त्यांना निलंबित करावे. निलंबन नाही केलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्याच्या दालनात तीव्र आंदोलन करेल.